गाईस, तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि याचा पण कंटेंट तोच असणार आहे, भटकंतीच्या वाटेवरती. सो फॉर दिस वी आर हेडिंग टुवर्ड्स द राजगड. आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 12:30. सो वी हॅव टू पिक 2 मेंबर्स ऑफ आवर गँग. सो थोड्याच वेळात आम्ही इथून सुरुवात करणार आहे अकोडीवरनं. सो भेटूया लवकरच. छत्रपती शिवाजी महाराजांची तब्बल 25 वर्ष राजधानी राहिलेला गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणजेच राजगड. आज आम्ही अशा वेड्या सफरीवर निघालोय जिथे काळोख आहे आणि सोबत मित्रांची साथ आहे. आता एवढ्या रात्री प्रवास करायचा आहे तर इंधन तर भरावं लागणार ना. तर फायनली धिंगामस्ती करत डान्स करत आम्ही पोहोचलोय राजगडाच्या पायथ्याशी म्हणजेच पाली गावात. इथं आल्यावर कळलं आपण एकटेच वेळे नाही, अख्खं मुंबई पुणे ओसंडून राहिले. चला तर मग तिकीट काढूया आणि ट्रेकला सुरुवात करूया. किती वाजलेत? वाजलेले आहेत 3:23 वाजलेले आहेत. आपण राजगडचा ट्रेक सुरू करतोय. तर राजगडची कहाणी अशी आहे. चला बंद. तर गाईज आम्ही पोहोचलोय राजगडाच्या पायथ्याशी आणि आत्ता वाजले 3:30. सो वी हॅव स्टार्टेड द ट्रेक. आम्ही निवडलाय पाली मार्ग. राजगड चढण्यासाठी गुंजवणे आणि पाली असे 2 मुख्य मार्ग आहेत. पाली मार्ग हा पायऱ्यांचा आणि राजशाही मार्ग आहे, ज्याने महाराज गडावर यायचे. इतर मार्गांपेक्षा हा थोडा सोपा आहे, पण चढणं सोपं असलं तरी गर्दीमुळे आज कस लागणार आहे. पहिल्यांदा बसलेला कार्यकर्ता, मराठ्यांचा सळसळत्या रक्ताचा मावळा. चढताना कितीही दम लागला तरी मित्रांची मस्ती काही थांबत नव्हती. आणि हो, राजगड चढताना गडाचा इतिहास माहीत असणं खूप गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या-16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला आणि त्यानंतर मुरुमदेवाच्या डोंगरावर म्हणजेच राजगडावर स्वराज्याची पहिली अधिकृत राजधानी स्थापन केली. आणि हा आहे ऐतिहासिक पाली दरवाजा. याच दरवाजातून कधी काळी शिवरायाची जाऊ आणि आपली मावळे गडावर प्रवेश करायची. इथली तटबंदी आजही जशीच्या तशी भक्कम उभी आहे. इतिहास डोळ्यासमोर उभा राहतोय. आता वेळ झाली ट्रेकच्या सर्वात कठीण भागाची म्हणजेच बाली किल्ला. ही चढण एकदम सरळ आणि आव्हानात्मक आहे. एक विकेट पडलेली आहे असं तऱ्हेने. शिवरायांच्या मावळ्यांची एक विकेट पडलेली आहे. अरे उठ, यू कॅन डू इट. असं कसं चालेल? बस मला नाही जमणार. घोड्याला टाप मार आणि चल. समजलं का कुठे जायचंय? वर पोहोचल्यावर सूर्योदयाच्या दृश्याने थकवा एका सेकंदात गायब होईल असा विचार केला, पण समोर दिसत आहे ती फक्त पांढरी शुभ्र धुकं. पण असो, ही दृश्य आणि या गारव्याने घाम मात्र नाहीसा झाला. काय बोललास आता? पहिल्यांदा असं झालं की सूर्याची नाही उन्हाची वाट बघायला लागली. महाराजांनी राजधानीसाठी राजगडच का निवडला याचं उत्तर गडावर आल्यावर समजूनच जातं. याचं कारण म्हणजे भौगोलिक दृष्ट्या हा किल्ला अत्यंत दुर्गम, अवाढव्य आणि सुरक्षित आहे. याच्या तिन्ही बाजूंना नैसर्गिक तटबंदी सारख्या माचा आहेत. इथून संपूर्ण मावळ प्रांतावर नजर ठेवता यायची. म्हणूनच महाराजांनी तब्बल 25 वर्ष इथे राहून स्वराज्य चालवलं. सनराईज काही शेवटपर्यंत बघता आलंच नाही. सो आम्ही गपचूप निघालोय बाकीचा उरलेला किल्ला बघण्यासाठी. सो आणि हो, ही गर्दी टाळायची असेल तर वीकेंड टाळा.
राजगडाला 3 मुख्य माच्या आहेत: पद्मावती माची, संजीवनी माची आणि सुवेळा माची. आपण निघालोय सुवेळा माचीकडे. गड चढलाय तर भूक तर लागणार ना, म्हणून कधी न फेल होणारा उपाय म्हणजे सुकी भेळ. मित्रांसोबत गप्पा मारत महाराजांचा इतिहास आठवत या ऍटमॉस्फिअरचा आनंद घेतला. तर आता आम्ही निघालो. थांबा थांबा, इथून इथून आवडलेलं नाहीये. म्हणजे मी आता ट्रायपॉड द्यायचं तर मी काय म्हणतोय, माईक कधी काढायचे? हा यस. हॅलो. हॅलो. रायगडवरती आलेलो आहोत. राजगड. राजगड सॉरी, इथूनच सुरुवातच आहे. उतरण्याच्या आधीच विसरून गेलेलं. आता जवळपास रात्री कितीला स्टार्ट केली का? रात्री 3:30 वाजता स्टार्ट केलेलो आणि आम्हाला इथून पोहोचायला किती झाले? 5 ऑलमोस्ट. 5 वाजले. त्यानंतर बाले किल्ला सोडून आम्ही तिकडे सनसेट बघायला गेलो. सनराईज. अरे जास्त हा ठीक आहे, सनराईज बघायला गेलो. पण नवीन ब्लॉगर आहात गाईज, समजून घ्या. नवीन जस्ट बनलेला आहे आणि हा ब्लॉग काढतोय पण कुठल्या युट्यूब चॅनलवर जाणार आहे मलाच माहिती ना. प्रिया शल्हाळकरच्या जाणार आहे. ठीक आहे, फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, सगळंच करा. आणि त्यांना सांगतोय सबर करायच गाईस, सबर कराय. लाईक, फॉलो, मेक शुअर सायलेंट मॅन. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. हिट द बेल आयकॉन. बेल आयकॉन. इथे वाटेत हे स्थानिक लोक ताक, लिंबू सरबत, ककडी, कैरी विकताना दिसतात. आपण वर्षातनं एकदा गड चढलो तरी आपल्या पायांना कळा येते, पाय लटपटायला लागतात. पण विचार करा, या लोकांचं हे रोजचं काम आहे. पोट भरण्यासाठी हे लोक एवढी अवघड चढण रोज चढून वर येतात. म्हणून एक नम्र विनंती आहे, जेव्हा कधी तुम्ही राजगडावर किंवा कुठल्याही गडावर याल तेव्हा यांच्याकडून काही ना काही नक्की विकत घ्या. तर गाईज आता आम्ही इथून निघालो. हिंदीमध्ये होता. तर ओके, सो चैलेंज करू दे ना, एक्सेप्टेड. त्याला हिंदी में काय. बात करनी पड़ेगी अभी से. तो अब हम जा रहे हैं बुरुज देखने के लिए. ये हमारा पहलवान देखो. झाल्यावर कळेल तिला. ये सेलिब्रिटी लोग आमचा क्या? आवाज आहे तिला. मुंह छुपाते हुए जा रहे हैं. क्या काम किया है? क्या गंदा काम किया है? आमचा आवाज येतोय. आणि हा आहे तो बुरुज. ऋषीला बघून मारलीस का? जस्ट लुक एट दिस गाइस. हिंदी में बोला था उनने, मराठी में का क्यों चालू किया? ये हमारा व्लॉग है. तो हम हिंदी जैसे चालू भी करे. हम जैसे भी बोले, हमारा चैनल है, हम कुछ भी कर सकते हैं. देखो गाइस, अभी अभी कोई बोल रहा था बुरुज का फोटो निकालना है, ये करना है, इतिहास बताओ, शिवाजी महाराज के बारे में बोल रहा था. और ये यहाँ आके इनको अपने फोटोज खींचने हैं. बुरुज देखने आए, उसकी कोई भी इंटरेस्ट नहीं है उसमें. सिर्फ सच अ नॉनसेंस पीपल, सच अ टॉक्सिक पीपल, सच अ इरिटेटिंग पीपल. हा आहे सुवेळा माचीवरील प्रसिद्ध चिलखती बुरुज. चिलखत म्हणजे कवच. शत्रूंच्या तोफगोळ्यांचा मारा गडाला हानी पोहोचू नये म्हणून शिवकाळात दुहेरी तटबंदी उभारण्यात आली होती. मराठ्यांच्या युद्ध कौशल्याचा आणि स्थापत्यशास्त्राचा हा एक अप्रतिम नमुना आहे. तर आपण आता सध्या उभे आहे चिलखती बुरुजावर. चिलखती बुरुज हा चिलखती नावानं ओळखला जातो कारण की इथून ऑलमोस्ट सर्व
दख्खन वर पक्षी धावता येत होतं त्यावेळेस आणि त्याची सुरक्षा करता येत होती, त्यामुळे याला चिलखती बुरुज म्हणतात. नंतर पुढं आपल्याला दिसत नाहीये पण आहे ही सुवेळामाची. सुवेळामाची ही त्रिशूल एकदम बाणासारखी सरळ आहे. अलीकडे जाताना इथे नैसर्गिकरित्या पडलेलं मेढं आहे. मेढं म्हणजे दगडाला पडलेलं होल वाऱ्यामुळे. सुवेळामाचीच्या शेवटी डोंगराला पडलेलं एक नैसर्गिक अद्भुत छिद्र आहे, ज्याला नेढे म्हणतात. इथून सुटणारा वारा आणि दिसणारा नजारा स्वर्गासारखाच वाटतो. आम्ही आता उभे आहोत पद्मावती माचीवर. राजगडाचा संपूर्ण कारभार याच जागेवरून चालायचा. समोरच भव्य पद्मावती तलाव आहे. हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे. सईबाईंची समाधी आणि स्वराज्याचा इतिहास जिथे घडला तो राजवाडा व सदर याच माचीवर पाहायला मिळते. हॅलो गाईज, तर आता आम्ही कुठे चाललोय? आम्ही आता चाललो आहे पाली दरवाजाच्या दिशेने. आमचा राजगडचा ट्रेक ऑलमोस्ट 75% कंप्लीट केला आहे आम्ही. मुलं दमलेली आहेत त्यामुळे संजीवनी माची आम्ही नाही बघितली. आता बालेकिल्ल्याच्या बरोबर खालून पाली दरवाजाकडे प्रस्थान करत आहे. येस. वेळेअभावी संजीवनी माचीकडे न जाता गड उतरण्याचा निर्णय घेतला. गड चढण्यापेक्षा उतरणं जास्त कठीण असतं असं म्हणतात. हे खरंच आहे. पाय पार लटपटायला लागले, पण मनात एक वेगळेच समाधान आहे. या गडावर गेल्यावर, तिथला इतिहास अनुभवल्यावर आणि त्या मातीत पाऊल ठेवल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. शिवरायांनी आणि मावळ्यांनी कोणत्या परिस्थितीत हे स्वराज्य उभं केलं असेल याची जाणीव झाल्यावर अंगावर काटा येतो. येताना वाटेत काळी मैना म्हणजेच करवंदाचे जाळे दिसले आणि त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. इथे आम्हाला करवंद सापडलेली आहेत. ते बघ ना ब्लॅक. किती वाजलेत? तर फायनली 12:21 ला आमचा ट्रेक संपलेला आहे. ये! तर फायनली आमचा ट्रेक संपलेला आहे आणि आता आपण सगळ्यांकडनं त्यांचे रिव्ह्यू घेऊयात. सो सगळ्यात आधी मिस्टर विवेक हिनुकले, अनादर ब्लॉगर. तर ब्लॉगर. येस. तर विवेक, काय वाटलं तुला आपला राजगडाचा ट्रेक करून? डिटेलमध्ये सांगू काय? सांग. तर 2-3 गोष्टी सांगतो. सुरुवात आधी म्हणजे माझा एक्सपिरियन्स म्हणायचा झालं तर माझा हा फर्स्ट नाईट ट्रेक होता. म्हणजे आधी आम्ही इकडे या साईडलाच तोरणा आहे आणि हा राजगड शेजारी जायचो. आम्ही आधी तोरणा केलेला होता, पण राजगड केलेला नव्हता. आणि तोरणा केलेला तो दुपारी केलेला, पण राजगडचा ट्रेक आणि नाईट ट्रेक त्यामध्ये हा माझ्यासाठी खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आणि फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता. त्यामध्ये आम्हाला लाभलेले मौल्यवान मित्र ऋषिकेश, ओमकार, श्रुतिका यांच्यामुळेही आम्हाला मजा आली. ऋषिकेशने आणि मी हे असेच असतात जे यांचे ब्लॉग करत असतात, ज्यांना व्हिडिओग्राफीमध्ये कॅप्चर करतात त्यांनाच विसरून जातात. ओव्हरऑल सांगायचं झालं तर एक्सपिरियन्स खूप छान होता. आता मस्त भूक लागलेली आहे. सर, व्हॉट अबाउट मिस्टर ओमकार सातपुते? आम्ही दुसऱ्यांदा आलो या ट्रेकला राजगडचा, पण मित्रांनी 19 ट्रेक आधी केला होता राजगडला, मग त्यांना घेऊन आलेलो.
ऑलमोस्ट सगळा पार्ट कव्हर केलेला. तर गाईस हां स्टार्टिंग विथ हा राजगडचा ट्रेक होता जो की आज आम्ही पूर्ण केलेला आहे. तुम्ही बघू शकता वडगड दिसत आहे इथून. मला हे सांगायचं राहिलं की मला या ट्रिपबद्दल सगळ्यात शेवटी सांगितलं, म्हणजे रात्री 10:30-11ला मला सांगितलं कुठे निघालं ते, आणि डायरेक्ट आज नाईट ट्रेक राजगड. आणि तू काय म्हणत होता? हां नाही नाही, छान होता एक्सपिरियन्स. थोडे दमले सोबतचे सवंगडी महाराजांचे मावळे, पण ठीक आहे. हळूहळू एक एक ट्रेक करत करत काही काहींना आणणारच नाही परत, येतील ते होतीच. आणि बाय द वे याच्यामुळे आम्हाला करवंदही खायला भेटले. सो व्हॉट अबाउट श्रुतिका? गावली गावली. सिरियसली आम्हाला अचानकच आमचा प्लॅन ठरला फ्रेंड्ससोबत राजगडचा ट्रेक करायसाठी. आणि सडन प्लॅन ठरल्यामुळे आम्ही पण गेलो. क्रेज होती, ट्रेकिंग करायचं. मग सनराईजचा पॉईंट बघायचा होता आम्हाला. मग सगळ्यात पहिलं तर ट्रेकिंगचा प्रॉपर अनुभव आपल्याला येईल, जो की ट्रेकमध्ये जे ॲडव्हेंचर्स वगैरे जे काही तुम्हाला सनराईज बघायला गेलेलो, पण सनराईज तर भेटला नाही. पण मस्तपैकी धुके बघून आलेलो आहे. आणि नेक्स्ट टाइम आपण नक्कीच सनराईजसाठी बघू. नक्की आणि बुटाची पण वाट लावून नेलेला आहे. नेक्स्ट टाइम येऊ. नेक्स्ट टाइम येऊ का नाही माहित नाही, पण ट्रेक तर एक नंबर झालेला आहे. बाय. आणि पर्सनल एक्सपिरियन्स ओव्हरऑल. आणि नाईट ट्रेक फर्स्ट टाइम होता का? हां, नाईट ट्रेक माझा फर्स्ट टाइम होता आणि एकदम खडी चढाई असल्यामुळं थोडंसं आम्हाला पहिल्यांदा गेलं थोडंसं डिफिकल्ट गेलं. पण ॲडव्हेंचरचं जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्की एकदा विजिट करू शकता. ओके सो आणि तुझा तर खरं सांगायचं तर माझा पहिला ट्रेक होता रायगडचा, आणि हा माझा दुसराच ट्रेक होता. आणि प्रॉपर ट्रेक म्हणलं काय असतं ते मला इथे एक्सपिरियन्स आलेला आहे. सो मला करून पण खूप मजा आली. आणि मी फर्स्ट टाइम ट्रेक केलं ते पण नाईट ट्रेक. सो इट वॉज द बेस्ट एक्सपिरियन्स. आणि धुकं वगैरे हे मी कधी बघितलेलं पण नव्हतं. सो मला तेच तर फर्स्ट टाइम बघायला भेटलेलं आहे. सो द बेस्ट एक्सपिरियन्स वॉज द बेस्ट. येस. गाडीत बसल्या बसल्या वाघाची विकेट पडलेली आहे.